पहिला चेंडू जबरदस्त चेंडू पडल्यानंतर जास्त वेगाने चेंडू जातो. अरुण भोईर एकदम चांगले गोलंदाज आहेत पेनकर घोडबंदर संघाचे. नक्कीच येणाऱ्या 5 शतकामध्ये उमेदमान संघ किती धावा बनवतोय. टायमर सुरू झालेला आहे. अगदी अगदी वरून चेंडू खेळला अगदी गोलंदाजाच्या वरून आणि झेल सुटतोय. चूक घडते. पहिलं जीवनदान म्हणजे जीपी यांना मात्र पुन्हा खेळण्याची संधी मिळते या सामन्यामध्ये. रवी तरे थोडी चूक करते. रवी त्यांच्या मार्फत झेल पडतोय. पुन्हा खेळण्याची संधी जेपी यांना मिळते. येणाऱ्या 5 शतकामध्ये 30 चेंडूमध्ये कमीत कमी 40-50 धावा कराव्या लागतील. समोरचा संघ कुठला आहे? या 23 संघामधून एक बलाढ्य संघ म्हणजे घोडबंदर संघ. तितकाच ताकदीवान संघ देखील उमेदवार संघ आहे. या स्पर्धेमध्ये मुर्दा आयोजकमध्ये 3 वर्ष सातत्याने अंतिम सामना खेळले होते आणि प्रथम परिस्थितीत मारला होता या संघाने. ते देखील विसरता कामा नये. हा चेंडू डॉट येतोय. लागोपाठ 2 चेंडू आणि तिसरा देखील झेल सुटला होता. मात्र चांगली सुरुवात होते घोडबंदर संघाची. सुरेख चेंडू होता. अप्रतिम चेंडू मात्र सावधगिरीने खेळला. मात्र या चेंडूवरती या फटक्यावरती एक धाव. दोन्ही बॅटर एक एक धावावर खेळत आहेत. पॉवर प्ले शतक आहे मात्र गॅप भरपूर आहेत आणि नक्कीच अंदाज घेता आला पाहिजे मैदानात कुठल्या दिशेने फटकेबाजी केली पाहिजे. चेंडू हवेमध्ये आणि विनोदजी मात्र चेंडू खाली आहेत. थोडी चूक करते विनोदजी मात्र यांच्या मार्फत. एक धाव 2 धाव कंप्लीट झालेले आहेत. नक्कीच आणखीन संधी होती गडी बाद करण्याची मात्र थोडेसे कमी पडले विनोदजी मात्र या चेंडूवरती फटक्यावरती 2 धावा. धाव संख्या 4. चांगली सुरुवात घोडबंदर मास्टर संघाची. चेंडू हवेमध्ये मात्र अगदीच चेंडू सेफ लँडिंग करतो. ब्राइंड चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत अलंकार पोहोचतोय आणि या चेंडूवरती 2 धावा झालेल्या आहेत. मात्र डायरेक्ट हिट आणि तिसरी धाव घेताना जेपी बाद. जेपी बाद होतोय. धाव संख्या पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा देऊन एक गडी बाद करतो. चांगली सुरुवात घोडबंदर संघाची होताना दिसते. अरुण भोईर चांगले सातत्याने चांगली गोलंदाजी चांगली कामगिरी चांगली बॅटिंग चांगली फिल्डिंग त्यांच्या मार्फत होत असते. जे खेळाडू नाश्ता करायचे बाकी असेल त्यांनी कृपा करून नाश्ता करून घ्यायचा आहे. प्लीज घोडबंदर जास्त टाईम वेस्ट करू नका. आपल्याला आज मेगा फायनल खेळवायचे आहे. टायमर सुरू आहे लक्षात घ्या. विक्रम येतोय. फुल फॉर्ममध्ये असलेला खेळाडू अष्टपैलू खेळाडू सर्व गुण संपन्न विक्रम घरात कॅप्टन. फुलटा चेंडू आहे मात्र हा कुठे लँडिंग होतं मात्र सुंदर प्रयत्न होता. येस अंपायर्स. चेंडू कुठून गेला बघा. चेंडू या बाजूने जर गेला असेल तर 2 धावा त्या बाजूने 4 धावा असतील लक्षात घ्या. दुखापत झाले का विनोदजी? कोण आहे तो?
रवी, माफ करा, ते रवी तरे आहेत. माची तिकडे काय आहे माची? कॅमेऱ्यामध्ये आम्ही स्क्रीनवरती चेक केलं. चौकार असेल हा. चौकार येतोय. सुरेख चेंडू, यॉर्कर चेंडू होता, मात्र सावधगिरीने खेळला. नक्कीच एकच धाव मिळेल. एक धाव समाधान. चौकार आल्यानंतर काहीशी चांगली धावसंख्या दिसते उमेदवार संघाची, मात्र नक्की धावसंख्या 11 दिसते. गडीबाद एक एक होतोय आणि नक्कीच अंतिम चेंडूपर्यंत किती धावर थांबेल. ब्लाइंड स्ट्रोक खेळला, मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये होते नागेश, मात्र आज चेंडू बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा चेंडू डॉट होता. अजिंक्य यष्ट्यांच्या मागे आहेत. पहिला सामना खेळतात या हंगामातील. अगदी हवेमध्ये चेंडू मारलेले आहेत. जयेश तिथे चेंडूपर्यंत उचलेपर्यंत एक धाव, दोन धाव देखील झालेले आहेत. एक एक दोन दोन धावा सुरू आहेत. नक्कीच डॉट देखील चेंडू देखील आहेत. एक गडी बाद झालेला, चौकार देखील आला मध्याच्या काळामध्ये. लो फुलटा चेंडू होता. अक्षरशः हा चेंडू फसवा चेंडू होता. अगदी दोन्ही पायाच्या मधून चेंडू एस्टारून जातोय आणि अशा प्रकारे आणखीन एक गडी बाद होतोय उमेदवार संघाचा. नागेश देखील बाद होतोय. 2 गडी बाद. धावसंख्या धावफलकावरती 13. फुलटो चेंडू होता, मात्र जबरदस्त संधी होती मोठा फटका खेळण्याची. हवा देखील थोडी जास्त, सकाळी सत्रामध्ये थोडी विरुद्ध दिशेने हवा असते, मात्र हवेच्या अपोजिट आपल्याला बॅटिंग करायची आहे. आता थोडी नरम पण आहे, दव थोडा पडतोय. ओके ओके. ओव्हर झाल्यानंतर फर्स्टच बॉक्स आतमध्ये नेण्यात येईल. धाव संख्या झालेली ती 13. नवीन बॅटर स्टार खेळाडू उमेदवार संघाचा मुकेश. शेवटचा चेंडू असेल शतकातील. विक्रम. सुरेख चेंडू थोडं गतीला थोडं धीमा केला आणि चेंडू फसवा चेंडू टाकण्याचं काम विक्रमने केलं होतं आणि मुकेशला थोडं बीट होताना दिसतंय. या स्पष्टच बॉक्स घेऊन जा. मात्र शतक संपले. दुसरं धाव संख्या फक्त आणि फक्त 13. गडीबाद 2. चांगली सुरुवात होताना दिसते घोडबंदर संघाची. चांगली गोलंदाजी, योग्य टप्पा. नंदकुमार भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. मुर्दा गावातील समाजसेवक आहेत, दानशूर व्यक्तिमत्व आहेत. आणि आदर्श विद्या मंदिर राई माध्यमिक पूर्व माध्यमिकचे अध्यक्ष नंदकुमार भोईर साहेब. नक्कीच आपली घरची स्पर्धा, हक्काची स्पर्धा, आपल्या समाजाची स्पर्धा, आपल्या गावाची स्पर्धा नक्कीच आतापासून संध्याकाळपर्यंत भरपूर आपले भेटीला येणार आहेत. प्रमुख पाहुणे देखील येणार, उद्योजक असतील आणि देखील काय उमेदवार देखील काल आले होते. आपलं इलेक्शन पिरियड सुरू आहे, काल देखील आले होते, आज देखील येणार आहेत. सर्वांना आमंत्रण केलेलं आहे आयोजकाने. नवीन तिसरा गोलंदाज अलंकार, स्टार खेळाडू घोडबंदर संघातील. मात्र मुरमाड संघाची जोडी आहे ना, ही जोडी मोठी जोडी आहे. स्टार खेळाडू आहेत सचिन आणि मुकेश.
आणि चांगली संधी होती बाद करण्याची. बघायचं इथे झेल पडला होता, अगदी स्टंपवर देखील मारला होता. दोनदा संधी आली होती बाद करण्याची एकाच खेळाडूला. झेल पडल्यानंतर एक्स्टर्नल चेंडू लागला असता तर कदाचित किंचित सचिनला परतावं लागलं असतं. मात्र अलंकार चांगला प्रयत्नामध्ये होते. स्ट्राईकवरती मुकेश. सुरेख चेंडू, अगदी अगदी डोकं शांत ठेवून खेळला. एकदा कंप्लीट झालेली आहे, जागा सोडतोय गोलंदाज आपली आणि या चेंडूवरती 2 धावा. धाव संख्या 16. अंदाज घेता आला पाहिजे मैदानाचा, मात्र तोच अंदाज घेतोय मुकेश. मात्र मोठे फटके येणार नाही, आपल्याला सिंगल डबलवर जास्त भर द्यायला लागेल. काही चेंडू शिल्लक आहेत, मात्र येणाऱ्या चेंडूवरती सिंगल डबल किंवा चौकार षटकार मारावे लागतील. जास्तीत जास्त धावा आपल्या बनवायला लागतील. सुरेख फटका, अगदी सेफ फटका खेळतोय भरत वैती आहेत. सुरेख चेंडू, सुरेख फटका, मात्र जास्त धावांतर नाही आहे. सिंगल डबलवर जास्त भर आहे. क्षेत्ररक्षण भरपूर दुरावरती आहे. धाव संख्या 17. गडी बाद 2. पहिला सामना बघतो आपण. घोडबंदर वर्षाचा उमेदवार. सामना सुरू आहे. एकच धाव मिळेल. जबरदस्त गोलंदाजी सुरू आहे. प्रयत्न सुरू आहेत, गडी बाद करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. सिलसिला चालू आहे. आणि नक्कीच फटकेबाजी देखील आली पाहिजे, झाली पाहिजे. स्टेप आउट पुढे आले, अगदी सेफ फटका खेळले. विक्रम चेंडू उचलेपर्यंत एक धाव आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये या 2 धावा. अगदी अगदी डेंजर झोनमध्ये होते मुकेश पाटील. मात्र या 2 धावा दोन्ही बॅटर पूर्ण करतात, सचिन आणि मुकेश. नक्कीच पहिला सामना जो कालचा दिवस बघितला, 38 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र त्या 38 धावा एकसर बी संघाने डिफेंड केल्या होत्या. आणि जबरदस्त सामना. चेंडू हवेमध्ये आहे आणि चेंडू खाली सोडणार नाही. विक्रम करत आहेत. आणखीन एक गडी बांधतोय, पकडलाय झेल आणि संपतोय. सचिन यांचा खेळ. चांगला प्रयत्न होता, मात्र चेंडू जास्त हवेमध्ये, उंची जास्त गाठली होती, रुंदी कमी होती. अगदी 1 ते 2 फुटा बाजूलाच आणि झेल पकडला सीमारेषा बाजूलाच. सचिन बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नवीन मात्र शतक संपलेलं 3रं. धाव संख्या फक्त आणि फक्त 20 धावा. गडी बाद 3. चांगली सुरुवात घोडबंदर संघाची. कमीत कमी धावा देणारे गोलंदाज अरुण, विक्रम आणि अलंकार. 6, 7 आणि 6 असे धावसंख्या दिसतो आपण. धावसंख्या झालेली आहेत ते 20 धावा. आणि नक्कीच मोठा फटका अजून आलेला नाही आहे. सिंगल डबल डॉट विकेट सुरूच आहेत. मात्र येणाऱ्या 12 चेंडूमध्ये कमीत कमी 20 धावा बनाव्या लागतील उमेदवार संघाला. रवी तरे नंबर 4चा गोलंदाज. ओव्हर नंबर 4. चांगली संधी होती. वाईट साईडला पंचांमार्फत अतिरिक्त धाव, अतिरिक्त चेंडू मिळतोय. वेलकम एक्सर रे, वेलकम. नाश्ता करून घ्यायचा आहे. नाश्ता सुरू आहे. 20 धावा, 21 धावा झालेल्या आहेत. वाईट पडला आता तो. 3 ओव्हरमध्ये 20 धावा होत्या विक्रम. आता वाईट आल्यानंतर 21 झालेले आहेत. रवी तरे सुरेख चेंडूचा नक्कीच अपील करतोय. बघा इथे ते काय करतं, काय बिघडतं. चेंडू पाहायला लागला दर्शवतात. बघा हा प्रामाणिक खेळ तुम्हाला कुठे मिळेल? फक्त 40+ मध्येच मिळेल. आपल्या आगरी कोळी सामाजिक संस्थेमध्येच मिळेल. तर काय करतात, बॅट दाखवतात.
अगदी चेंडू मारतोय हवेमध्ये, आहे तो आजचा दिवसातील पहिला षटकार मुकेश पाटील यांच्या बॅट मधून. सुंदर षटकार येतोय आणि धावसंख्या देखील पुढे सरकते. आणखीन एक फुलटॉसची संधी होती, मोठा फटका खेळण्याची संधी होती, मात्र हा देखील मोठा वाईट. धावसंख्या 28, मात्र 3 ओव्हरमध्ये धावसंख्या 20 होती. आतापर्यंत 8 धावांत चांगली कामगिरी मुकेश करतो. 2 वाईट, एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला. पुन्हा एकदा फुलटॉसची संधी होती, बघायचं किती धावांचा फटका असेल. किरण चेंडू उचलेपर्यंत, फेकीपर्यंत 2 धावा कंप्लीट. सुंदर षटकार बघायला मिळाला. आपण स्क्रीनची बघू शकतो. आजच्या दिवसातील पहिला षटकार मुकेश पाटील यांच्या बॅटमधून सुंदर, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल षटकार बघायला मिळतं. नक्कीच दुपारनंतर भरपूर षटकार लागतीलच. थोड्याचा हवा थोडी फिरल्यानंतर दुपारनंतर हवा फिरते. पुलटा चेंडू, मात्र आणखीन एक खणखणीत दणदणीत षटकार मुकेशच्या बॅटमधून. हा येतो दुसरा षटकार. आजच्या दिवसातील पहिल्या स्पर्धेमधून 2 षटकार मुकेश यांच्या बॅटमधून. कमांड डीजे. फटकेबाजी सुरू आहे. सुंदर आतापर्यंत 3 षटकार मुकेश पाटील यांच्या बॅट मधून.
एक अगदी समोर अगदी फाईन लेगला आणि हा एकदम पॉईंटच्या रिझन मध्ये पॉईंटच्या वरून हा षटकार खेळलेला सुंदर फटका. चेंडू हवेमध्ये अगदी अगदी भरत होते. चेंडू खाली आहेत. जेल सुटतो जीवनदान भेटतं आणि या फटक्यावरती या चेंडूवरती 2 धावा. जबरदस्त जबरदस्त आणि जबरदस्त या ओव्हरमध्ये मार बसतो 3 षटकार आणि नक्कीच धाव संख्या झालेली ती 44 धावा. गडी बाद 3 24 धावांचा मार बसतोय रवी तरे यांना. पहिला समोर षटकार मारला, दुसरा मारला मंदिरा दिशेने फाईन लेग परिसरामध्ये आणि तिसरा षटकार जो मारला कव्हर्स आणि पॉईंटच्या अगदी डोक्याच्या वरून हा सुंदर षटकार होता मुकेशांच्या बॅटमधून. 24 धावांचा मार बसतोय. नक्कीच कालचा दिवस 27 धावांचा हायेस्ट स्कोर अनिल पाटील आर के संघातील गोलंदाज 27 धावा मारल्या होत्या. त्याच्यानंतर ज्यांनी तुझी चांगली गोलंदाजी केली फक्त 2च धावा दिल्या होत्या. अनिलने कमबॅक केलं होतं आपल्या संघाला लास्टच्या मॅचला. एक षटकार मारले होते आणि त्याच्यानंतर 5 चेंडू डॉट टाकले होते. 6 धाव दिले होते अनिलने. चांगलं कमबॅक केलं होतं. काय गोल्डन षटकार मारला होता हेमंत यांनी आर के संघाला जिंकून दिलं होतं. कालचा दिवस मॅच सामना विसरणार नाही कोण. मात्र आजचा दिवस कोणाचा असेल. जयेश सुरेख अप्रतिम चेंडू वाईट यॉर्कर वेगवान गोलंदाज. गेले कित्येक सामने घोडबंदर संघाने जिंकले. उत्कृष्ट गोलंदाज हा किताब जयेश यांच्या नावावरती आहे. उत्कृष्ट गोलंदाज चांगली गोलंदाज करतो. लो फुट चेंडू होता. चेंडू आडला जातो सर्कलच्या आतमध्ये. एकच धाव मिळेल. काही धाव वाचवले. एकच आणखी अतिरिक्त धाव गेले असते. धाव संख्या 45 45 धावा. किती धावावर थांबेल उमेदमान संघ. अजूनही मैदानाच्या आतमध्ये मुकेश आणि नवीन. हा चेंडू देखील सोडून दिला. मात्र अगदी अगदी सरळ चेंडू होता. चेंडूच्या रेषेमध्ये नाही जागर खेळण्याचा प्रयत्न सोडून दिला. हा चेंडू येतो डॉट. शेवटची ओव्हर आहे. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. मात्र धावांची गरज आहे. धावसंख्या झालेली आहे ती 45. हा देखील चेंडू डॉट येतोय. जबरदस्त कमबॅक करतो आपल्या संघासाठी जयेश. आतापर्यंत 3 चेंडू डॉट आणि 1 सिंगल. कार्पेटर खेळतोय बघा किती धावांचा फटका. अलंकार चेंडू उचलेपर्यंत थोडीशी मिसफिल्ड. मात्र या चेंडूवरती 2 धावा. लास्ट ओव्हर सुरू आहे आणि शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धाव संख्या झाली ती 47 धावा. एक चेंडू शिल्लक आहे. त्या चेंडूचं षटकार चौकार सिंगल डबल किंवा विकेट काय येतं काय घडतं बिघडतं. 3 षटकार मुकेशच्या बॅटमधून बघितल्या. सुंदर षटकार आले. नक्कीच एक चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. लो फुट चेंडू होता. नक्कीच चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी मिसफील्ड. मात्र घडते चूक आणि मिळतील या मुकेशला आणि उमेदवार संघाला 4 धावा. आणि 51 धावा झालेल्या आहेत. 52 धावांचं आव्हान येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 5 ओव्हरमध्ये घोडबंदर संघाला बनवायचे आहे. घोडबंदर मास्टर्स वर्सेस उमेदवार मास्टर्स हा पहिला सामना आजच्या दिवसातील. दुसरा सामना असेल एक्सर ए वर्सेस आयोजक प्रायोजक यजमान घरचा संघ आपला संघ हक्काचा संघ म्हणजे मुर्दा मास्टर. जय धारे मुर्दा मास्टर्स. धन्यवाद धन्यवाद. मुकेश पाटील नाबाद 31 धावा 13 चेंडू सामोरे जाऊन 3 षटकार 1 चौकार. सुंदर काय बॅटिंग केली. काय परफॉर्मन्स दिला आपल्या संघासाठी. चांगली कामगिरी नेहमीच करत असतो. मात्र आजचा दिवस आज कोणाचा असेल. पहिल्या हाफमधून उमेदमान घोडबंदर एक्सरे आणि मुर्दा. दुसऱ्या हाफमधून भाईंदर गोडदेव राई आणि मालजीपाडा. आज 2 हाफमधून कुठले संघ 2 पुढे येतात आणि नक्कीच थेट बक्षीस बक्षीस फेरीमध्ये पोचतात.
नक्कीच पहिला आपण नाण्याची एक बाजू बघितली, अजून नाण्याची दुसरी बाजू बघायची आहे. घोडबंदर संघ हा देखील बलाढ्य संघ आहे. आजचा वर्ष हा वर्ष या संघासाठी चांगला आहे. घोडबंदर संघासाठी जिकडे जाईल तिकडे त्यांचं बक्षीस घेऊन येतात. भरपूरसा मेगा फायनल खेळला, हारला जिंकला, मात्र प्लीज कॉलसाठी पुढे यायचं आहे. हा पिनिंग झालेलं आहे. एक्सर ए वर्षाचा मुर्दा, प्लीज टॉस करून घ्यायचं आहे. धन्यवाद धन्यवाद जे नक्कीच 51 धावा बनवलेल्या आहेत आणि 52 धावांचं आव्हान येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये 30 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. आणि नक्कीच आपण ऐकूया भरत राहो त्यांना. थँक्यू हेमू. चला यावेळी आपण सन्माननीय सुधाकरजी भैरसाहेब अण्णा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. घोडबंदर टीम घोडबंदर, आपण आमच्या उजव्या बाजूला यायचं आहे. हा खेळाडू कक्ष आहे, इथून तुम्हाला बॅटिंग करण्यासाठी उतरायचं आहे. सन्माननीय सुधाकरजी भैरसाहेब, लेजेंडरी खेळाडू, मुर्दा मास्टर्स. अण्णा वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि अण्णांना विनंती करतो, अण्णा आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. मुर्दा मास्टर्स वर्सेस एक्सर ए या दोन टीमच्या दरम्यान आपण नाणेफेकीचा कौल करतोय. वरच राहण्यात अण्णा, वर राहा, वर पहिले टॉस करूया आपण. चला, दोन्ही टीम कॅप्टन एक्सर ए कुमार म्हात्रे आणि मुर्दा मास्टर्स नयन म्हात्रे, दोन्ही टीम कॅप्टनना नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. थँक्यू डीजे. दोन बलाढ्य संघ आहेत. धन्यवाद डीजे शुभम साऊंड्स, भावेश आणि योगेश, दोघांचे मनापासून धन्यवाद. खूप चांगलं साऊंड सिस्टम, आमच्या गळ्याची काळजी आपण घेतली आहे, आमच्या आवाजाची काळजी आपण घेतली आहे. शुभ साऊंड सिस्टम, थँक्यू भावेश आणि योगेश. थोडासा व्हॅल्यूम दिला तरी चालेल. महत्त्वपूर्ण मॅच मी का म्हटलं मित्रांनो, कारण हे दोन्ही संघ बलवान आहेत. एक संघ असा आहे ज्यानं मुर्दा मास्टर्सची जवळजवळ 3 वेळा मुर्द्याच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरणारा संघ म्हणजे उमेदमान संघ आहे. सलग 3 वेळा, सलग 3 वर्ष ज्यानं मुर्दा मास्टर्स टीमचं विजेतापद उचललं तो उमेदमान संघ आहे. तर एका बाजूला आपण घोडबंदर संघाला पाहतोय, जो सध्याच्या घडीला या सीझनमध्ये नक्कीच एक नामांकित संघ आहे. कारण जवळजवळ विचार केला आपण तर मला वाटते ही घोडबंदरची 6वी मॅच असेल या ओव्हरऑल या मालिकेमध्ये या वर्षामध्ये. त्याच्यामध्ये फक्त घोडबंदरच्या हातातून कोळशेची स्पर्धा निसटली होती, एक स्पर्धा ती मालवणी वर्सेस घोडबंदर ती मॅच झाली होती. अजूनही आठवतो तो सामना. ती कोळशेची स्पर्धा जर सोडली तर ओव्हरऑल ज्या काही स्पर्धा घोडबंदर संघ खेळला आहे त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये अंतिम फेरी गाठली आहे या संघानं. त्याच्यामध्ये एक विजेतापद देखील या टीमजवळ आहे. त्याच्यामुळे नक्कीच ह्या सीझनमध्ये सध्याच्या घडीला देखील चॅम्पियन ट्रॉफी कमी उचलल्या आहेत, विजेतेपद ट्रॉफ्या कमी उचलल्या आहेत, तरी देखील मात्र सर्वाधिक ग्रँड फिनाले मॅचेस खेळणारा हा संघ आहे घोडबंदर मास्टर्स. आणि त्यांच्या समोर सलग 3 वेळा चॅम्पियन बनणारा संघ उमेदवान संघ आहे. मात्र अफलातून बॅटिंग काल मला वाटतं पहिल्या मॅचचं टार्गेट मला वाटतं 38 आलं होतं. पहिला सामना आपण पाहिला होता नारंगी वर्सेस एक्सर बी. 38 धावा फक्त फळकावर लावल्या होत्या आणि 38 धावाची मॅच देखील अक्षरशः रंगली होती त्या ठिकाणी. अंतिम श्रेणी आपण पाहिलं तर एक्सर बी संघ त्या ठिकाणी विजयी झाला, नारंगी संघ तिथे पराभूत झाला होता. इथे आपण पाहतो एक चांगलं टोटल उभारलं आहे वुमेनमॅन टीमनं. सकाळची वेळ आहे, सकाळच्या वेळेमध्ये जवळजवळ 52 धावा एक मोठं टार्गेट आहे.
पहिला चेंडू ऑन साईडला चेंडूला टर्न केले. भरत वैती चेंडूला अगदी चेंडू मिडल करतात बॅटला. अकाउंट ओपन करतात. सिंगलनं स्वतःचं खातं वैयक्तिक खोलतात. टीमचं देखील खातं उघडलं जातं. एक या धावेनं अलंकार तरे हे सीझन गाजवले या खेळाडूनं. ओव्हरऑल अलंकार तरे यांच्याविषयी जर म्हणायचं गेलं मित्रांनो तर जवळपास 132 चेंडूचा सामना आतापर्यंत 5 स्पर्धांमध्ये अलंकार तरेनं केला आहे. 351 धावा अलंकार तरे यांच्या खात्यावर आहेत. 20 विकेट आणि 27 षटकार या सीझनमध्ये अलंकार तरेनं ठोकलेत. लक्षात ठेवा. आणि याच स्पोर्ट्समध्ये हा खेळाडू खेळत राहिला तर प्रवीण गावड मॅन फ्रॉम नारंगी ज्याच्या खात्यावर 723 धावांचा विक्रम आहे तो विक्रम देखील अलंकार तरे मोडीत काढेल. कारण ओव्हरऑल फक्त 5 मॅचेस 351 धावा 265चा स्ट्राईक रेट या खेळाडूचा आहे. ऑन साईडला समोरच्या दिशेनं हा चौकार सुरुवात जोरात केले. 51 टार्गेट आहे आणि ते टार्गेट आम्ही पूर्ण करू. चांगला फटका चौकार. थँक्यू डीजे. इनफॉर्म बॅटर मी का म्हटलं कारण बघा. धन्यवाद डीजे. थँक्यू मित्रा. चेंडू खराब झाला का? ओके नवीन बॉल द्यायचंय. येस. आणि इन्फॉर्म बॅटर अलंकार तरे आणि प्लस म्हणजे अव्वल दर्जाची कामगिरी या खेळाडूने केली आहे. ओव्हरऑल बॅटिंग चांगली केली आहे. ओव्हरऑल गोलंदाजी चांगली केली आहे. सर्व गुणसंपन्न 20 विकेट आत्ताच्या घडीला. म्हणजे एक जर आपण विचार केला ना तर खास करून मेघनाथ घरत मॅन फ्रॉम कोल्डशीट ज्याने जे पारितोषिकं लावलेत की ह्या सीझनमध्ये या संपूर्ण आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या मालिकेमध्ये 5 उत्कृष्ट फलंदाज आणि 5 उत्कृष्ट गोलंदाजांची निवड ते करणार आहेत आणि त्यांना नक्कीच सन्मानित त्यांच्या स्पर्धेमध्ये करणार आहेत. त्याच्यामध्ये अलंकार तरे नक्कीच अव्वल स्थानावर आहे. कट केलंय सिंगल ते मिळणार आहे. त्याच्यामुळे इथे जर एक विचार करायचा गेला घोडबंदर टीमच्या अगेन जर उमेदमान संघाला एक चांगली गोलंदाजी तर करावी लागेल प्लस अलंकार तरे यांची विकेट शोधावी लागेल कारण सध्याच्या घडीला तो इनफॉर्म बॅटर आहे. धावसंख्या झाली ती 6. भरत वैतीनं एक चांगली साथ दिले ओव्हरऑल मॅचेसमध्ये. यावेळेस क्लिंग बॉल दांडी गोल जयप्रकाश घरतनं जयप्रकाशनं काढले विकेट ती म्हणजेच भरत वैती यांची आउट. चला या नाणेफेकीच्या दिशेने आपण वळूया. त्या ठिकाणी मी सुधारणाला विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते कॉइन्स विन करावा नाणेफेक करावी. एका साईडला कुमार म्हात्रे वेलकम एक सर हे आपलं हार्दिक स्वागत. पुष्पगुच्छ आणि त्या ठिकाणी वेलकम गिफ्ट हे दिलं जात आहे एक्सर टीमला आणि एक्सर टीमचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर एका साईडला मुर्दा संघ आहे नयन म्हात्रे त्यांना देखील शुभेच्छा दिल्या जातात. नयन म्हात्रे यांना देखील या मॅचसाठी. कालच्या दिवसामध्ये मित्रांनो 51 षटकार लागले होते. कालच्या एका दिवसात 51 षटकार या ग्राउंडवर लागले. विचार करा 104 षटकारांचा विक्रम आहे या स्पर्धेचा आणि हा कदाचित या वर्षी तो विक्रम मोडला जाईल. नाणेफेक त्या ठिकाणी केली जाते सुधारणा यांच्या शुभ हस्ते. कॉइन्स विन झालाय. यस टॉस विन. मुर्दा संघ नाणेफेक जिंकतोय. आपला निर्णय जाहीर करावा नयन म्हात्रे. शतरक्षण स्वीकारलंय मुर्दा संघानं. एक्सर ए टीम तुम्हाला बॅटिंग करायची आहे. वळूया आपण या चालू मॅचच्या दिशेनं. धावसंख्या फळकावर आहे ती 6. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक माजी कर्णधार जयप्रकाश हाताळतोय. चांगला चेंडू आहे आणि यस अगदी यष्टीच्या मधोमध सापडला गेलाय. पायचीच्या स्वरूपात म्हणायचं गेलं तर LBW आउट.
थँक्यू डीचे. दुसरा धक्का गोडबंदर टीमला. ब्रायन देखील या ठिकाणी बाद होतोय. जेपीनं नक्कीच सफळ षटक हाताळलंय, यशस्वी गोलंदाजी केली कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक 51 धावा या तुम्हाला करायच्या आहेत. म्हणजे आपण एक विचार केला रिक्वायर्ड रन रेट जवळजवळ मी तर म्हणू शकेल की 10.20 रिक्वायर्ड रन रेट आहे समोर घोडबंदर टीमच्या. आणि अशा या परिस्थितीमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घोडबंदर टीमसाठी खूप महत्त्वपूर्ण होतं. मात्र खूप चांगली गोलंदाजी जयप्रकाशनं केलं आहे, जे पीने केलं आहे. 2 गडी बाद केले आहेत आणि 6 धावा देखील खर्च केल्या आहेत. मात्र जर आपण कंपॅरिझन पाहिलं, या दोन्ही टीमचं कंपॅरिझन पाहिलं तर अरुण भोईरनं पहिलं षटक हाताळलं होतं. अरुणनं देखील 6 धावा दिल्या होत्या आणि सफलता मात्र रनआउटच्या स्वरूपात प्राप्त केली होती. इथे मात्र 2 विकेट जे पीनं काढले आहेत. आता मात्र महत्त्वपूर्ण जोडी घोडबंदर टीमची. एका साईडला विक्रम, एका साईडला अलंकार, दोन्हीही नामांकित खेळाडू आहेत. वेळेकडे देखील लक्ष द्या. 20 मिनिटात 4 षटकं नाही, त्या सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला एक खेळाडू आणावा लागेल. त्यामुळे वेळेकडे देखील लक्ष द्या. 10:18 पहिला चेंडू पडलाय उमरमान टीम तुमचा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मिस्टर प्रशांत. स्ट्राईक एंडला अलंकार तरी. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. हा झेल महत्वपूर्ण असेल. हा झेल महत्वपूर्ण होता उमरमान टीम साठी. जितू झेलच्या खाली पोहोचला देखील होता, मात्र झेलचा अंदाज घेता आला नाहीये. अलंकार तरी यांची विकेट होती. एक संधी निर्माण केली होती गोलंदाज प्रशांतनं. खऱ्या अर्थात नावाप्रमाणे अलंकारला शांत करण्याचं काम त्या ठिकाणी प्रशांतनं केलं होतं, मात्र त्या ठिकाणी कॅच ड्रॉप. वेलकम वेलकम दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे. अविनाश दादांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम. धावा झाल्यात 8. यावेळेस देखील फटका फसलाय, मात्र कॅच कोण घेणार. या ठिकाणी झेल पकडलाय मिस्टर देवेंद्र. अलंकार तरी यांच्या खेळीला पूर्णविराम. एक मोठा धक्का घोडबंदर टीमला. अलंकार आउट. थँक्यू डीजे. महत्वपूर्ण विकेट, महत्वपूर्ण विकेट. एक तर संधी गमावली होती, जिथून ट्राय केली होती, मात्र कॅच ड्रॉप झाला होता. त्यानंतर मात्र दुसरा फटका पुन्हा एकदा मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता अलंकार तरेकडून. मात्र यावेळेस देखील ती संधी निर्माण केली गोलंदाजानं आणि त्या संधीचं सोनं केलं देवेंद्र म्हात्रे यानं. लॉंग ऑन डीपला एक चांगला कॅच पकडला अलंकार तरी यांचा. खूप मोठी विकेट. त्याचप्रमाणे नक्कीच म्हटलं होतं ना की प्रशांतनं खऱ्या अर्थानं अलंकार सारख्या खेळाडूला शांत करण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. 8 धावा झाल्यात फलकावर. टार्गेट 52चं टार्गेट आहे घोडबंदर टीम समोर. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं सुरू आहे. 9 मिनिटं झालेत बघा. दुसरं षटक सुरू आहे. 9 मिनिटं झालेत. 20 मिनिटात 4 षटकं तुम्हाला टाकायचे आहेत. उमेदमान मिस टायमिंग स्ट्रोक आहे. यावेळेस देखील फटका फसलाय, मात्र फिल्डर त्या ठिकाणी कोणताही नाहीये. मिड विकेट डीपमधून मुकेश येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. रिक्वायर्ड रन रेट मी म्हटलं होतं 10.20. 10 ते 11 धावा पर ओव्हरमध्ये तुम्हाला करायच्या आहेत घोडबंदर टीम, आणि त्याच रिक्वायर्ड रन रेटनं खेळायचं आहे तर तुम्ही या 52 धावत संख्येपर्यंत पोहोचू शकाल. मात्र इथे नक्कीच कदाचित दडपण थोडंफार जाणवेल. चांगला फटका आहे. स्क्वेअर लेग डीपला चेंडू निघून जातोय. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. आणखीन एक विकेट डाऊन. संजय आहे त्या ठिकाणी. संजय पाटील खूप चांगला कॅच टिपलाय. थँक्यू डीजे. दादा माझं वाक्य पूर्ण झालं ना की नंतर वाजवतो. मी तुला देईल चान्स.
तो 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 विमान ग मात्र खऱ्या अर्थानं घोडबंदरची संघाची विमानं उडत आहेत तुषार, पण ती विमानं कुठेतरी क्रॅश होत आहेत. परफेक्टली लँडिंग होत नाहीयेत ती विमानं. दोन नाहीये सलग आतापर्यंत 4 धक्के हे घोडबंदर संघाला दिले आहेत. उमेदमान टीमनं पहिली ओव्हर जेपीनं हाताळली, 6 धावा 2 विकेट. दुसरं षटक हाताळतोय प्रशांत, 2 विकेट 4 धावा. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला या षटकातील. अडचणी वाढल्यात घोडबंदर टीमच्या, या अडचणीतून मात्र मार्ग शोधावा लागेल घोडबंदर संघाला. ओ डेड ऑन स्पॉटचा चेंडू होता, कोळवा टप्प्याचा चेंडू होता, फ्लिक्सचा फटका आहे, स्क्वेअर लेग डीपला चेंडू जातोय. संजय पाटील चेंडूला उचलतायत, 2 धाव मिळतील. ओव्हरऑल जर उमेदमान संघाच्या इनिंगचा विचार केला तर मला उमेदमान टीमकडून फक्त 3 षटकार लागले होते आणि 1 चौकार. विचार करा. त्यानंतर धावा या सर्वस्व धावा धावून काढलेत. धावा झालेल्या आहेत त्या तब्बल 12 धावा. अजूनही 40 धावांची गरज विजयासाठी. फुलटॉस आहे, पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केले चेंडूला. वाडिश लॉंग ऑन वरून नवीन जात आहेत, चेंडूला उचलत आहेत. 2 धावा इथे देखील, 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. धावा झाल्या 13. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. धावा संख्या झाल्या 13. विकेट पडल्या आहेत घोडबंदर टीमच्या ते 4. कंपॅरिझन जर पाहिलं आपण दोन्ही टीमचं, ज्यावेळेस उमेदमान संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होता त्यावेळेस उमेदमान संघाची धावसंख्या 13 होती, मात्र उमेदमान संघाच्या 2 विकेट गेल्या होत्या. या ठिकाणी घोडबंदर संघ 51 धावा चेस करतोय. जवळपास 2 षटकांचा खेळ संपलाय. 13 धावा घोडबंदर टीमने देखील फलकावर लावल्या आहेत. धाव संख्या आहे ती जवळपास 13. विकेट पडल्यात ते 4. 52 करायचे आहेत. 18 चेंडू, 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 41. 18 चेंडू 41 धावा. 13 झालेत, कमी झालेत. 39 असतील, 39 असतील, 39. मॅच दिसत नाही, लाईव्ह सुरू आहे. डे 2 फायनल डे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लॅग रिझनमध्ये खेळायचं होतं. मिस्टर किरण घरत एक चांगला बॅटर आहे. किरण देखील चांगली साथ घोडबंदर संघाच्या अडचणीमध्ये दिली आहे. मात्र यावेळेस खऱ्या अर्थानं एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. कालच्या दिवसामध्ये आपण बऱ्याचशा पार्टनरशिप पाहिल्या, त्यामुळे संघ विजयी झाले. इथे देखील एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला गेला आहे, मात्र डाऊन द लेग पंच वळतायत. वाईटचा इशारा येतोय. धावा संख्या 1 ने पुढे सरकते. धावा संख्या झाली ती 15. 14 झाले. 13 धावा पर ओव्हर. रिक्वायर्ड रन रेट 10.20चा सुरुवातीला रिक्वायर्ड रन रेट होता, मात्र काही विकेट पडल्या, स्कोरबोर्ड थोडासा मंदावला घोडबंदर संघाचा आणि या कारणाचा रिक्वायर्ड रन रेट प्लस झालाय, वाढलाय, 13च्या घरामध्ये येऊन ठेपलाय. शॉर्ट बॉल कट करतोय, 1 धाव मिळेल. सिंगल डबलनं स्कोरबोर्ड हलता राहील, मात्र जर तुम्हाला 13चा रिक्वायर्ड रन रेट गाठायचा असेल पर ओव्हरमध्ये तर एखादी रिक्स तुम्हाला घ्यावी लागेल मोठ्या फटक्याची, आणि ती जर तुम्ही आत्ता घेतली नाही रिक्स तर नंतर मात्र हा जो रिक्वायर्ड रेट 13च्या घरामध्ये आहे तो 15च्या घरामध्ये कदाचित जाऊ शकेल, 18च्या घरामध्ये कदाचित जाऊ शकेल, किंवा 20 देखील हा रिक्वायर्ड रेट जाऊ शकेल. पुन्हा एकदा प्लेसमेंट, यावेळेस देखील 1 धाव. सिंगल. धावा झाल्यात 16 आणि सिंगलनं उमेदमान संघ आज विचार करेल की खेळत राहू द्या, जेवढे सिंगल येतात तेवढे येऊ द्या, आणि त्याच्याने टेन्शन वाढणार नाही आहे उमेदमान टीमचं. मुकेश पाटील यांना हेच हवं आहे, फक्त इतकंच म्हणणार की धावांचा डोंगर पुढे उभा आहे. 16 धावा झालेत आणि चांगली गोलंदाजी, पॅडवर मारा करतोय वारंवार मुकेश. ऑफ साईडला वेळेस पंपुलचा फटका आहे, समोरच्या दिशेने खेळलाय, लॉंग ऑफ मधून हेमंत येतोय. 2 धावा या ठिकाणी होत आहे. धावा संख्या झाली ती 18. उमेदमान वर्सेस घोडबंदर हे मैदान उमेदमान टीमसाठी ही स्पर्धा म्हणा, मुर्द्याची स्पर्धा म्हणा, उमेदमान टीमसाठी नक्कीच अनेक वेळा लकी ठरलंय.
लक फॅक्टर कुठेतरी या स्पर्धेमध्ये अनेकदा पाहिले आपण उमेलमान संघाचं. शॉर्ट बॉल ऑफ साईडला चॉप करतोय. एकच धाव. धावा झाल्यात 19. नंबर 3 ची ट्रॉफी या सीझनमध्ये उमेदमान संघाने देखील उचलले. मीरा स्पर्धा पेनकरपड्याचं मैदान, त्या मैदानावर नंबर 3 ची ट्रॉफी उचलली आहे. लक्षात ठेवा उमेदमान संघानं. 19 धावा झालेत. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 3 मधील मुकेश पाटील. पुन्हा एकदा ऑफ साईडला चेंडूला कट करतोय. स्क्वेअर कटचा फटका आहे. स्वीपर पॉइंट कव्हर डीपला फील्डर आहे प्रोडक्शनला सचिन पाटील. एक धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धाव संख्या झाली आहे फलकावरती 21. येणारे 12 चेंडू शिल्लक आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा या करायच्या आहेत त्या तब्बल 31. 12 चेंडू 31 धावा. काळ ह्याप्रमाणे धावा दुपारच्या वेळेमध्ये झाल्या होत्या. अक्षरशः आपण 12 चेंडूमध्ये 50 धावा देखील काल होताना पाहिल्या. 12 चेंडूमध्ये 48 धावा देखील आपण होताना पाहिल्या. 12 चेंडूमध्ये 38 धावा देखील आपण कालच्या दिवसामध्ये होताना पाहिल्यात. दुपारची वेळ ती दुपारची होती, ज्यावेळेस वाऱ्याचा जो प्रभाव होता, वारे जे वाहत होते ते वारे पूर्वेच्या दिशेने वाहत होते दुपारच्या वेळेमध्ये. आणि आता जर आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये जी हवा होती त्या कालच्या दिवसापेक्षा आज वाऱ्याचं प्रमाण थोडंफार कमी आहे. काल भरपूर प्रमाणात वारे वाहत होते सकाळच्या वेळेमध्ये. डावखुऱ्या त्याच्या खेळाडूसाठी खूप उपयुक्त ते वारे होते. मात्र आज ते वारे दिसत नाहीत, आज ती हवा दिसत नाही आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये घोडबंदर टीमच्या बॅटर्सला त्या ठिकाणी स्वतःची हवा निर्माण करावी लागेल. नवीन घरात चौथा गोलंदाज उमेलमान टीमचा आणि हे चौथं षटक कारणीभूत ठरलं होतं. घोडबंदर टीम बघा, सुरुवात घोडबंदर टीमने चांगली केली होती, धावसंख्या मंदावली होती. मात्र चौथं षटक तब्बल 21 धावा, 24 धावा. चौथ्या षटकामध्ये ज्या 24 धावा कुठल्या उमेलमान टीमनं, इथे मात्र उमेलमान संघ पुढे आला. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फटका फसलाय. चेंडू हवेत, अंदाज घेता आला नाहीये. कॅच ड्रॉप झाला त्या ठिकाणी. विक्रमचा हा कॅच होता आणि इथे जर हा कॅच पकडला असता तर नक्कीच मी म्हणेन मजबूत पकड निर्माण करू शकला असता उमेदमान संघ घोडबंदर संघावर. मात्र या ठिकाणी विक्रम घराचा कॅच ड्रॉप झालाय. काय त्या संधीचं सोनं विक्रम घरात करणार का? टीम कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बाईचा इशारा, बॅटची एज इथे देखील होती. यशरक्षक त्या ठिकाणी पुन्हा एकदा कमी पडले गेले नागेश पाटील. धावा झाल्यात त्या म्हणजे 24. वारंवार संधी मिळते मैदानाच्या आतमध्ये खेळण्याची विक्रमला. टीम कॅप्टन आहेत आणि कॅप्टन झाल्यापासून जबाबदारी काय आहे खऱ्या अर्थानं विक्रमला कळले आहे. त्याच्यामुळे जबाबदारीने खेळण्याचा प्रयत्न नक्कीच त्याचा असेल. गती कमी केली. एक कमी गतीचा चेंडू हाताळला गेला नवीन पाटीलकडून. सिंगल मिळणार. एक धाव. धावसंख्या झाली तब्बल 25. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा करायचे 27. 9 चेंडू 27 धावा. यावेळेस देखील फटका हवेत खेळलाय. सचिन पाटील आहेत की नाही हे मानत आहेत त्या ठिकाणी. हा मोठा धक्का, म्हणतात ना जोर का झटका जोर से लगा. ही मोठी विकेट या ठिकाणी प्राप्त केल्या नवीन घरातनं. डीजे की किरण घरत संकट मोचक घोडबंदर टीमचा ठरणार. कारण अक्षरशः संकट येऊन उभी ठेपलेत घोडबंदर टीमच्या. 25 धावा फक्त फलकावर आहेत. 8 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. धावा करायचे त्या 27. डाऊन द ग्राउंड
कार्पेटला लगत हा स्टोक खेळलाय. डीपला मिड विकेट क्षेत्रामध्ये आहेत ते म्हणजेच जयप्रकाश पाटील. धावा झाल्या 26. या चेंडूवर मोठा फटका आला तर मॅच मध्ये वापसी करू शकेल घोडबंदर संघ. पॅडचा हा मारा होता मात्र इथून चेंडूला उचललं गेले फॉरवर्ड स्क्वेअरला. डीपला चेंडूला फील्ड करतोय संजय पाटील. खूप चांगला थ्रो त्या ठिकाणी केला गेलाय. या चेंडूवर येत आहे 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावसंख्या फळकावर लागली गेली आहे ती म्हणजेच 28 धावा. अजूनही 24 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 6. सहा चेंडू 24 धावा. 8वा कालचे काही बहुतांश सामने. मात्र कालचा गोल्डन षटकार कोणीही विसरू शकणार नाहीये. हेमंत राऊत काय तो फटका ठोकला होता. आर के मोरवा टीम 1 चेंडू 6 धावांची गरज कोलशेट टीमच्या अगेन्स्ट. एक पारदर्शी केलंय जम्स बॉन्ड मास्टर्स माजी कर्णधार राकेश पाटील यांच्याकडून. 2 षटकार कसे ठोकले जयेश तर तुझ्यासाठी 500 रुपये असतील आणि 1000 रुपये असतील आणि मॅच विन केली ही तर तुला 2000 रुपये दिले जातील. एक पारदर्शी केलंय. समोर आहेत गोलंदाज देवेन मात्रे. 6 चेंडू 24 धावांची गरज घोडबंदर टीमला. पहिला चेंडू बीमर हाताळलाय. हा बीमर नाहीये. बीमर करणारा चेंडू आहे. पंचांना नो घोषित केलाय. एकही चेंडू टाकला नाहीये. 7 धावा दिले देवेंद्र म्हात्रेनं घोडबंदर टीमला. थैंक यू डीजे. अब टेंशन बढ़ेगा. अब टेंशन बढ़ेगा. ऐसा वैसा टेंशन नहीं, अब बड़ा वाला टेंशन बढ़ेगा. कारण बघा ज्या ठिकाणी मी म्हटलं होतं 4थ्या षटकाच्या नवीन गरजच्या शेवटच्या चेंडूवर षटकार यायला होता. भले त्या चेंडूवर षटकार आला नाहीये मात्र इथे अधिकृत षटक सुरू झालं नाहीये 5वं. आणि इथे मात्र देवेंद्र म्हात्रे यानं 7 धावा खर्च केल्यात. बीमर हाताळलाय. धावसंख्या झाल्या ती 35. आता येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये बनवायच्या 17 धावा. म्हणजे आलेख थोडासा खाली येतोय यावेळेस तो म्हणजे स्कोरबोर्डचा. फुल टॉस आहे. मिस टायमिंग स्ट्रोक खेळलाय. मुकेश पाटील जेलच्या खाली आलेत. सोडणार नाहीयेत. सेफ फॅन फिल्डर यावेळेस विकेट डाऊन नाहीये. बीमर नो नाहीये. बीमरला नो नाहीये. बीमर साठी नो नाहीये म्हणून फ्री हिट नाही. तर मी बोललो असतो तुम्हाला. इथे विकेट डाऊन आउट. मॅच रंगली होती. अफलातून मॅच आली होती असं वाटलं होतं. जयेश कदाचित मॅच विन करून नक्कीच मैदानातून बाहेर येईल. प्रयत्न तोच होता जयेशचा मात्र यावेळेस फटका फसला आणि मुकेश पाटीलनं खूप चांगला कॅच टिपला. आउट. विकेट चौकार षटकार गेला मित्र. वाजवत जा. आज रविवार आहे. आउट बोलला चौकार बोलला की वाजव. आउट बोलला की वाजव. चौकार बोलला की वाजव. मी प्रत्येक वेळेला डीजे तुला बोलू शकत नाही ना. मला घाबरू नको तू. आज रविवार आहे आणि मस्त मस्त गाणी लाव आज. दुपारनंतर तर एकदम भारी भारी गाणी लाव. चला मॅचच्या दिशेने जाऊया मित्रांनो. 35 झाल्यात. एका बाजूला षटकार आलाय. त्यानंतर मात्र विकेट देखील पडलाय. घोडबंदर टीमची मॅच अगदी बॅलन्सिंग आहे. मॅच कोणाच्या बाजूने आतापर्यंत गेली नाहीये. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 5 चेंडूमध्ये धावा करायच्या 17. हो क्लिंग बॉल दांडी दांडी गोल. देवेंद्र म्हात्रेनं केलंय दांडी गोल मिस्टर रवी तेरे यांची. आउट.
काय गोलंदाजी बघा, पहिला चुकी झाली होती. म्हणतात ना, नेहमीच म्हणतो की बदाम खाने से अक्कल नहीं आती, अक्कल आती है आदमी को ठोकर खाने से. एक षटकाराला भीमरवर तो षटकार ठोकला गेला. नक्कीच देवेंद्र मात्र पुन्हा एकदा आपल्या लयमध्ये आले. चुकी झाली माझ्याकडून, नक्कीच त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली. पुन्हा एकदा नक्कीच त्या चुकीवर पांघरून घालण्याचं काम देवेंद्र मात्रेनं मैदानाच्या आतमध्ये केलंय. ते म्हणजे 2 विकेट. एक तर जयेश गर्द यांची विकेट, त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ रवी तरे यांची विकेट. 17 धावा अजून याव्यात. ऑन हॅट्रिक विकेट पडलेत त्या 7. अरुण येतोय खेळण्यासाठी, अरुण भोईर. यावेळेस अपील केली गेली या ठिकाणी आणि इथे देखील ही विकेट 8 गडी बाद. मी विकेट क्लिअर केल्या होत्या या ठिकाणी उमेदमान संघाला. इथे मात्र 8 गडी बाद झाले उमेदमान टीमचे, घोडबंदर टीमचे. आता 35चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. मात्र एक नक्कीच आहे की नॉन स्ट्राईक एंडला आउट झाले. यस डीजे. जी विकेट घेतली रनआउटची, ती नॉन स्ट्राईक एंडला घेतली. हा प्लस पॉईंट आहे उमेलमान टीमचा. ही जर स्ट्राईक एंडला विकेट घेतली असती तर 35चा खेळाडू स्ट्राईक एंडवर त्या ठिकाणी जाऊ शकला असता. आणि कालच्या दिवसामध्ये 35च्या खेळाडूने या मैदानावर काय केलंय आपण आपल्या या डोळ्यांनी पाहिले मित्रांनो. खास करून मॅन फ्रॉम कोलशे जितू शेळके. हा फटका चांगला आहे. वापसी केले पुन्हा एकदा घोडबंदर टीमनं. काय फटका खेळलाय, पॅडवर मारा होता आणि तिथून मात्र या चेंडूला उचललंय. स्टँड अँड डिलेवर षटकार. दोन चेंडू 11 धावा. मॅच संपली नाहीये. गरमागरम मॅच अजूनही संपली नाहीये. टेन्शन दडपण अजूनही वाढलंय. चाहत्यांचं देखील, लाईव्ह टेलिकास्ट पाहता त्यांचं देखील. नक्की मॅच जिंकणार कोण? चेंडू शिल्लक आहे 2. समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राईव्ह खेळलाय. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केले. धावा संख्या 1 ने पुढे सरकते. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 42. एक चेंडू आणि 10 धावांची गरज. सगळ्यात महत्वाचं काय तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक बघा. 51 टार्गेट घोडबंदर. क्लीन बोल्ड. शेवटच्या चेंडूवर देखील सफलता प्राप्त केली देवेंद्र मात्रे यांना. आणखीन एक विकेट देवेंद्रच्या खात्यात. थँक्यू. अभिनंदन उमेदमान टीम. हार्डलक अँड बॅडलक घोडबंदर संघ. मात्र बघा कुठे कमी पडला घोडबंदर संघ. सुरुवात सगळ्यात महत्वाचं काय, 51चं टार्गेट, 10.20 रिक्वायर्ड 100 समोर असताना मॅन्डेटरी पॉवर प्ले. आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त घोडबंदर संघानं 6 धावा फलकार लावल्या. त्यानंतर जर विचार केला आपण प्रशांत षटक क्रमांक 2 त्याने देखील 7 धावा दिल्या. षटक क्रमांक 3 मुकेश पाटील त्याने देखील 8 धावा दिल्या. म्हणजे ओव्हरऑल 18 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त घोडबंदर संघानं 21 धावा फलकावर लावल्या होत्या. तरी देखील संधी होती. 18 मध्ये घोडबंदर संघाला जवळपास मला वाटते 26-27 धावा हव्या होत्या. मात्र अप्रतिम गोलंदाजी नवीन घरात खूप चांगली गोलंदाजी. आणि त्यांच्या पाठोपाठ जर विचार केला आपण तर देवेंद्र मात्रे नवीन तर अप्रतिम षटक हाताळलं. कारण चौथं षटक होतं ते. आणि चौथ्या षटकामध्ये नक्कीच आक्रमण हे घोडबंदर टीमला करायचं होतं. मात्र नवीनला फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या आपल्या गोलंदाजीमध्ये. त्या 6 धावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय,